कारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातो आहे। ज्या वेळेला सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढत असतो त्याला तर स्वाभाविकच त्या निवडणुकीच्या रिंगणात असतात, त्याच्यात काय कोणाच्या मनामध्ये दुमत असं काय कारण नाही। पक्ष बसेल, पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि आम्ही योग्यताच्या आधारावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही आमच्या जागा लढवणार तिथे आम्ही ठरवू कोणाला तिकीट द्यायची। 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत। त्यांच्या यात्रा सुरू आहेत, गावोगाव ते लोकांशी संवाद साधत आहेत। लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असली तर ते मला माहीत नाही। त्यांचा पक्ष आहे, त्यांचा तो अंतर्गत विषय आहे, त्यांनी कोणाला उभं करावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे। पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहीत नाही, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ते आमचे सेनापती आहेत आणि ते निवडणूक लढवणार, बारामतीतून निवडणूक लढवणार, बारामतीमधून निवडणूक लढवणार। ज्या पद्धतीने नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे। आपण पाहताय आमच्याकडे विद्यार्थी सेल आहे, युवक सेल आहे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी दिली जाते। साधित जय पवारांच्या माध्यमातून देखील नवीन नेतृत्व समोर येते, कोणत्या ना कोणत्या मतदारसंघामध्ये त्यांना देखील संधी मिळेल।